फोल्डवाला पार्ट आहे तिथून आपली उंची सुरू होते. इथून घ्यायचं 12.5 अधिक 1 13.5. ठीक, ही झाली पूर्ण आपली उंची अधिक ही. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला शोल्डर आपला जेवढा असेल तेवढा. जर 5.5 घेतला तेवढंच टाकायचं. त्याच्यानंतर मुंडा टाकायचा. शोल्डर आपला त्याच्यावर बॉडीवर. मग त्याचा हाफ करायचा. समजा 14 आला, 14चा हाफ किती त्याचं मायनस करायचं. त्याच्यानंतर आता ही पॉईंट संपला इथं मुंडाचा. इथून आपण पुढे टाकला. त्याच्यानंतर टाकले मुंडा 5.5 ते 5.5. छातीचा चौथा प्लस 2. तो केल्यानंतर कमरेचा चौथा प्लस 2 आणि 0.75 वाढवला. तो आपला टक्स जाणार आहे म्हणून. टक्स कितीवर आला? एपेक्स 3.5 आडवा आणि वरती 4. 0.75 तो आपला टक्स दबणार आहे म्हणून ती तेवढी टाकली. वरती लेंथ त्याची 4. वरून इथून एपेक्स 9 आपण घेतले 9.5. अर्धा शोल्डरला जाणार आहे म्हणून. त्याच्यानंतर टाकले आपण गळ्याची रुंदी. 3ची रेडी पाहिजे तर 2.5 टाकायची. 2.5 रेडी पाहिजे तर 2 टाकायचे. अर्धा इंच मायनस करायचं पुढच्या गळ्याचा. त्याच्यानंतर जी असेल आपली उंची पुढच्या गळ्याची ती तेवढीच टाकायची. समजा 5.5 तर 5.5, पण ती रेडी व्हायला किती जाईल? 6. ती 6 झाल्यानंतर शोल्डरमध्ये परत अर्धा इंच येईल. म्हणजे बरोबर रेडी आपली 5.5 असेल म्हणून मग ती 5.5. त्याच्यानंतर हे 2 शेप टाकायचे मुंड्याचे. 1 इंच आणि 1 अर्धा. ते 2 शेप टाकून आपला मिडलचा पॉईंट टाकायचा आणि तिथून राऊंड शेप द्यायचा. कुठे पण रँडम शेप द्यायचे नाही. ठीक आहे, चालेल.